शबनरीजमध्ये आपले स्वागत. शबनरीजकरिता मी सिमरन सय्यद. आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी. हे दृश्य आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका प्रियंका प्रवीण बारसे यांच्या घरी गौरी गणपती स्थापन केलेल्या मनमोहक सजावटीचे. गणरायासोबतच गौरीपूजन यावेळी करण्यात आलेल्या सजावटीमध्ये विविध खाद्यपदार्थ नैवेद्य म्हणून उपलब्ध करण्यात आले. भक्तिमय वातावरणात सौ प्रियंका प्रवीण बारसे यांनी आपल्या कुटुंबासमवेत गणरायाची आरती व गौरीपूजन केले. पिंपरी चिंचवड शहरात गणेशोत्सव उत्साहात साजरा होत आहे. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण पिंपरी चिंचवड शहर गणेश भक्तांच्या गर्दीने फुलले आहे. अशा वातावरणात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सौ प्रियंका बारसे यांच्या घरी गणरायाची स्थापना मोठ्या भक्तिभावाने करण्यात आली. तसेच गौरीपूजन मोठ्या प्रसन्न वातावरणात करण्यात आले. या गौरीपूजनाच्या निमित्ताने सौ प्रियंका बारसे यांनी आपल्या परिसरातील महिलांना निमंत्रित केले होते. या महिलांसमवेत हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सौ प्रियंका प्रवीण बारसे यांनी आपल्या कुटुंबासमवेत तसेच उपस्थित महिलांच्या संगतीने गौरीपूजन केले व गणेश आरती केली. यावेळी महिलांच्या सुरक्षिततेसाठी आपण गणरायाकडे प्रार्थना केले असल्याचे प्रियंका बारसे यांनी सांगितले. तसेच उपस्थित महिलांसमवेत हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा करताना महिलांनी प्रियंका बारसे यांच्या कार्यकर्तृत्वाचे कौतुक केले. तसेच प्रियंका बारसे या महिलांना कशाप्रकारे वेळोवेळी मदत करतात, त्यांच्या अडीअडचणी ज्यावेळी धावून येतात याबाबत सांगितले. तसेच सौ प्रियंका प्रवीण बारसे या करीत असलेल्या सामाजिक कार्याचे सर्व महिलांनी समर्थन केले. सक्षम महिला नेतृत्व म्हणून सौ प्रियंका प्रवीण बारसे यांनी आगामी काळातही असेच कार्य करावे अशी महिलांनी गणरायाकडे प्रार्थना केली. आमच्या शबनम न्यूज प्रतिनिधींनी या सर्व महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. आदरणीय प्रियंका बारसे मॅडम ही माझी पहिली म्हणजे खास मैत्रीण आहे आणि मैत्रिणीबरोबर त्या एक आदर्श शिक्षिका आहेत, मुख्याध्यापिका आहेत, एक आदर्श नगरसेविकासुद्धा आहेत. जवळजवळ एक 20 वर्षापूर्वी त्यांच्या शाळेमध्ये मी काम केलेलं आहे. तेव्हाही त्यांचं तरुणपणातलं काम आणि आज तर त्याच्या दुपटीने ते काम करतात आणि त्यांनी नगरसेविका म्हणून विविध उपक्रम घेतलेले आहेत. महिलांसाठी घेतलेले आहेत, बालकांसाठी घेतलेले आहेत, तरुणांसाठी घेतलेले आहेत, म्हातारी माणसं जी वयोवृद्ध आहेत त्यांच्यासाठी विविध कार्यक्रम राबवले आहेत. तुमचं गौरीपूजन असेल, खेळ असेल, आरोग्य शिबिर असेल, महिलांसाठी डाटा एंट्रीसारखे कोर्स असतील, विविध वेशभूषा असतील, बालकांसाठी जे काही उपयोगी पडतं असे विविध उपक्रम शाळेत तर राबवतात. पण वॉर्डमध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्या पालकांच्या म्हणा किंवा नागरिकांच्या ज्या समस्या असतात त्या नेहमीच तिथे उभं राहून त्या समस्या स्वतः अधिकाऱ्यांना फोन करून त्या समस्या सुटेपर्यंत त्या काय करतात, पूर्ण करूनच घेतात. त्याचं एक उदाहरण म्हणजे मी ज्ञानसागर शाळेमध्ये तिथे ब्लॉक निघाले होते. फक्त एक फोन केला तर मॅडमनी लगेच काय केलं, अधिकाऱ्यांना बोलवलं, दुसऱ्या वेळेस लगेच त्याच्यावर मुरुम टाकून दिला. ही माझ्या समोरची गोष्ट आहे आणि मी बरेचसं जास्त मी रोज काही त्यांना भेटत नाही, पण स्टेटसद्वारे रोज मी त्यांना भेटत असते की त्यांचं घराचं कुटुंबाचं असेल, अगदी नातवांपासूनचे, मुलीच्या विविध उपक्रमांचे, सुनबाईचे, मैत्रिणींचे, त्यांच्या माहेरचे सासरचे सगळे उपक्रम अगदी आपण म्हणतो ना A to Z ABCD असते तसे A to Z या प्रकारे त्या साजरं करतात. सर्वांना सहभागी करून घेतात आणि आमच्यासारख्या मैत्रिणींनासुद्धा त्यात सहभागी करून घेतात. पुढच्या भावी काळासाठी अशी जर नगरसेविका, एक मैत्रीण, एक सासू, एक आई आणि एक चांगली मैत्रीण आणि माझ्यासारखेला एक आदर्श मुख्याध्यापिका म्हणून जर भविष्यात नगरसेविका म्हणून लाभली तर मी निश्चितच त्याचं कौतुक करेन आणि आत्ताच मी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देईन.
त्या एक रणरागिणी आहेत. आपल्यासमोर दुर्गा दिसतात, गौरी दिसते, पद्मा दिसते, पार्वती दिसते. तसं आमच्याद्वारे म्हणजे आम्हाला सगळ्या मैत्रिणींना आम्ही त्यांना सगळ्या रूपात पाहिलेलं आहे. त्या पाहिलं तर सगळ्यांना त्या अगदी पाहता क्षणी त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे, फार कडक असतील बरं का मॅडम, पण नाही, त्या अगदी जिथं प्रेम पाहिजे तिथं प्रेम, जिथं आनंद पाहिजे आनंद, जिथं रागवायचं तिथं रागवायचं, पण रागवण्याची पद्धत वेगळी आहे. खूप गोडातून त्या रागवतात. आणि अशी नगरसेविका मला भविष्यात पाहायला नक्कीच आवडेल. मला बोलण्याची संधी दिली, धन्यवाद. आज आम्ही गौरीपूजनासाठी मॅडमांच्या इथे आदर्श आमच्या मॅडम बारसे मॅडम यांच्यासाठी इथे उपस्थित राहिलो. मैत्रिणी सगळ्या काय असतील त्या आम्ही सगळ्या इथे नेहमीच हजर असतो, त्यांच्या आनंदात त्यांच्या दुःखात सगळ्याच गोष्टीला. पण आवर्जून त्यांचा एक फोन असतो की ये आज पूजा आहे किंवा काही कार्यक्रम असेल तर त्यांचा नेहमीच मला फोन असतो किंवा इतर मैत्रिणींनाही असतो. त्या जशा आदर्श शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत, जसे संस्थापक आहेत, आदर्श नगरसेविका आहेत, तसेच त्या आमच्यासाठी एक आदर्श वटवृक्ष म्हणायला काही हरकत नाही आहे. तशाच त्या नेहमी पाठीशी उभ्या असतात आणि सहकार्य करत असतात, मार्गदर्शन करत असतात आम्हाला नेहमी. आणि आज त्यांनी लक्ष्मीपूजनाच्या वेळेस आम्हाला इथे गौरीपूजनासाठी आम्हा सगळ्या मैत्रिणींना आमंत्रित केले. त्याबद्दल मॅडमांचे खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार, मी हेमांगी बोराडे. ताईंबद्दल काय बोलू, ताईंना बोलायला शब्दच नाही आहेत. कारण आज खरं जर सांगायचं म्हटलं तर हा मान माझा नाही आहे, हा म्हणजे मी एक विधवा आहे आणि त्यांनी हा मान पारल्यापासून म्हणजे मला खूप असं हेळसांड केली. एक विधवेला करतात त्याप्रमाणे, म्हणजे ह्या जगात विधवा प्रथा खूप चालू आहे अजून, पण ती बंद झाली पाहिजे. कारण आज मी जे हाल करते किंवा सोसते किंवा भोगते ते आज ताईंमुळं मला खूप, म्हणजे देवीसमोर खोटं बोलत नाही, ताईंचं आणखीन भरभराट व्हावं आणि ताई अशाच पुढं जावं. आणि आमच्यासारख्या मेन म्हणजे सगळ्यांना त्या सपोर्ट करतात, पण आमच्यासारख्या बायकांना त्यांनी खरंच खूप मदत करावी एवढीच विनंती. बारसे ताईंनी जे आज मला मान देऊन जी ही प्रथा मोडली आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि जे काही प्रभागात काम करतायत खूप चांगलं काम करतायत आणि त्या करत राहतील हे आश्वासन ते आम्हाला नेहमी देतात. आणि जे काही म्हणजे गरीब असू, महिला किंवा निराधार असू, कोणालाच त्या कधी रात्री अपरात्री कधीच नाही हा शब्द त्यांनी कधी काढलेला नाही आहे आणि काढणारही नाही आहे. ताईंनी असंच मोठं व्हावं आणि आमच्या सगळ्या भगिनींना मदत करावी हीच विनंती. पूजनच्या निमित्तानं बारसे ताईंनी आम्हाला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि त्या नेहमी म्हणजे आमच्या हेमंगीला नेहमी समजून सांगतात आणि हेमंगीला नेहमी म्हणजे आधार देतात बोलण्याचा किंवा काही मदतीचा, तिला धीर देतात. प्रत्येक गोष्टीत काय करायचं, कसं वागायचं, कसं बोलायचं हे समजून सांगतात. आणि त्यांनी खूप म्हणजे महिलांना खूप मदत केलेली आहे आणि त्या अशीच मदत करत राहो आणि त्यांना नेहमी असंच यश येत राहो अशी मी गौरी माता चरणी प्रार्थना करते. आणि ताईंना खूप खूप धन्यवाद. माझं नाव मनीषा फिरोज आंबटवार आहे. मी या शाळेत कामाला लागली. या शाळेत कामाला येण्याच्या अगोदर मला मॅडमची खूप भीती वाटत होती. मॅडमचा स्वभाव लई कडक आहे म्हणत होते, पण मॅडमचा स्वभाव तसा नाही. मॅडमचा स्वभाव खूप प्रेमळ आहे. मॅडम असं समजून सांगतात ना जसं घरच्यासारखं. मॅडम सगळ्यांना समजून घेणं, सगळ्यांना चांगलं सांगतात आणि सगळ्यांना मॅडम मदत करतात. मॅडम सगळ्यांना, लहान मुलांना पण एवढे छान हे करतात ना. मी बालवाडीला आहे मावशी म्हणून. मॅडम आहे ना, लहान मुलांना पण एवढं छान त्यांना जवळ घेणं, त्यांना समजून सांगणं, रडू लागले तर जवळ घेतात त्यांना. सगळ्यांना छान असं हे करतात, सगळ्यांसोबत चांगलं राहतात. मॅडम एवढं बोलून मी मॅडमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते. धन्यवाद. गणपतीनिमित्त मी आज सकाळी मॅडमच्या घरी येऊ शकले नाही काही कारणानिमित्त. मॅडमलाही होडी रुक लागली ना, तर आज माझी मैत्रीण नाही हे मैत्रिणीचं प्रेम एवढं त्यांचं उतू जात होतं ना, का आल्या नाहीत असं म्हणजे हे करत होत्या त्या नेहमी. खरं तर आहे ना, जगात अनेक व्यक्ती जन्माला येतात, पण
प्रियांका ताईसारखी मैत्रीण जन्माला येणं हे एक भाग्य आहे माझं. ती ह्याच्यातली मैत्री क्वीन आहे ही. एवढी म्हणजे अशी आमची मैत्री की प्रत्येक सुखदुःखात आम्ही एकत्र असतो. म्हणजे अगदी काही बनवलं तर एकमेकींना देणार घेणार, म्हणजे कुठलीही गोष्ट असू दे पण एकमेकीशिवाय शेअर करत नाही. इतकं म्हणजे म्हणतात ना ते अर्ध हृदय मैत्रीचं, अर्ध माझं हृदय मॅडमचं आहे आणि अर्ध हृदय माझं आहे. आणि त्यांच्याकडं पण त्यांच्या हृदयामध्ये अर्धी मी आहे आणि अर्धी त्या आहेत. असं एवढी आमची मैत्री घट्ट आहे. कुणीही जगातलं कुठलाही देव आला तरी तोडू शकत नाही. हे मी गौरीसमोर आज सांगते जगाला की एवढी आमची मैत्री अगदी श्रीकृष्ण सुदामासारखी आहे. आणि ही पुढील काळात अशीच राहो ही मी भगवंतासमोर प्रार्थना करते की ह्याला कधीही तडा न जाओ. आणि मॅडमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते. मॅडमचं पुढील आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं आणि विश्वातलं जावं. ज्या उपेक्षित महिला म्हणता ना तुम्ही, या उपेक्षित महिलांच्या पलीकडचे म्हणून त्यांनी हा एक उपक्रम घेतला होता आणि त्या उपक्रमाला सुद्धा बहुसंख्य महिलांनी प्रतिसाद दिला होता. तर अशी ही एक मैत्रीण माझ्याकडे पण आहे. तर आणि आज माझ्या आमंत्रणाला मान देऊन या स्पेशली आल्या या ठिकाणी मला खूप आनंद होतो. म्हणजे समाजात आज हे पाऊल पुढं टाकण्याची फार गरज आहे. विधवा महिलांच्या बाबतीत विधवा महिलांचं म्हणजे त्यांना जे वैधव्य येतं ते नैसर्गिक येतं, पण त्याच्यासाठी त्या स्त्रीला दोषी धरलं जातं आणि बऱ्याचशा अशा कार्यक्रमांपासून त्या स्त्रियांना लांब ठेवलं जातं. म्हणून आम्ही आमच्या शाळेमध्येच एक संक्रांत कुंकवापलीकडची कार्यक्रम घेतला होता आणि स्पेसिफिक विधवा हा शब्द न वापरता एकल महिलांसाठी आपण हा कार्यक्रम घेतला होता. आणि त्यावेळेस त्यांनी जे अनुभव सांगितले त्यावेळेस खरंच म्हणजे सगळ्यांच्या डोळ्यातून तिथं पाणी आलं होतं. आणि हा सन्मान स्त्रियांना दिला पाहिजे असा एक त्यामागचा हेतू आहे. आणि त्यांनी त्यांचा जो आत्मविश्वास गमावलेला आहे तो त्यांना आत्मविश्वास परत मिळवून देणे हा एवढाच हेतू होता. त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होत्या आणि मॅडमला ही संकल्पना आवडली आणि मॅडमने तेव्हापासून मॅडम प्रत्येक त्यांच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला निमंत्रित करतात आणि सन्मानपूर्वक वागणूक या स्त्रियांना देतात. आणि हे मॅडमचं स्त्रियांच्याबद्दल असलेलं प्रेम म्हणा किंवा मॅडम एक स्त्री म्हणून कुठेही धडाडीने कार्य करताना मागे राहत नाहीत आणि त्यांच्या ह्या कार्याला खरंच आमचा सलाम आहे. धन्यवाद मॅडम. गौरी पूजनानिमित्त या ठिकाणी मी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला आहे आणि आमच्या परिसरातल्या महिलांना या ठिकाणी मी आमंत्रित केलेलं आहे. आणि महिला येतात, गप्पा मारतात. खरं तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जे मराठी परंपरेमध्ये जे सण समारंभ आहेत त्या सण समारंभाचा उद्देशच मुळी हा आहे की महिलांनी थोडं घरातनं बाहेर पडावं, एकमेकांशी चर्चा करावी, संवाद साधावा, एकमेकींच्या अडचणी आहेत त्या एकमेकींना सांगाव्या, सुखदुःख वाटून मन मोकळं करावं. आणि ह्या हेतूनेच आज माझ्याकडे महिला येतात, गप्पा मारतात, थोडंसं त्यांच्या अडचणी असतील तर त्या सांगतात. आणि गप्पा मारता मारता कदाचित एखादा प्रसंग असतो, एखादं संकट असतं ते चुटकीसरशी आमचं सोडवलंही जातं. आणि बऱ्याचशा वेळा मला हा अनुभवही आला आहे की आपण डोंगरा एवढं संकट म्हणतो आणि गप्पा मारता मारता ते चुटकीसरशी सुटूनही जातं. तर माझ्याकडे ह्या ज्या महिला आलेल्या आहेत आज, माझ्या मैत्रिणी, महिला म्हणण्यापेक्षा माझ्या या सगळ्या मैत्रिणी आहेत, माझे नातेवाईक मंडळी आहेत या ठिकाणी आलेले. खरं तर मला खूप आनंद होतो की आमच्या घरामध्ये अशा पाहुण्यांचा राबता असल्यावर आपल्या घराला सुद्धा एक प्रसन्नता, आपली वास्तूसुद्धा तथास्तू म्हणत असते प्रत्येक गोष्टीला. तर माझ्याकडे ह्या मैत्रिणींच्या समस्या आहेत त्या समस्यांना मी नेहमीच त्यांना समस्येला उत्तर देण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्यासाठी माझ्याकडे ह्या महिला माझ्या पाठीशी सुद्धा अगदी खंबीरपणे उभ्या राहतात. फक्त आज हळदी कुंकू म्हणून नाही तर प्रभागामध्ये कोणतंही काम असो तर महिला माझ्याकडे आठवणीने येतात, त्यांच्या समस्या सांगतात. हा माझ्यासाठी एक अभिमानाचा क्षण आहे असं मी मानते. कारण प्रभागामध्ये 4-4 नगरसेवक असताना जर आपल्याकडे तक्रारींची संख्या जास्त असेल तर निश्चितच आपण एक लोकप्रतिनिधी होण्यासाठी सक्षम आहोत. हे त्याचं मी एक उदाहरण म्हणते की आपल्याकडे जेवढ्या समस्या असतील तेवढ्या आपल्याकडं
रस्ता समोर जाण्यासाठी किंवा प्रगतीसाठी आपल्याकडं दिशा उपलब्ध आहेत असं आपण समजून चाललं पाहिजे. आणि त्यामुळेच माझ्याकडे येणाऱ्या समस्या असतील किंवा अडचणी असतील, तक्रारी असतील, तर त्या जास्तीत जास्त निवारण्याचा मी नेहमीच प्रयत्न करते. कारण त्याच्यातनंच माझ्या बुद्धीला, माझ्या ज्ञानाला सुद्धा चालना मिळते. आपण या अधिकाऱ्यांकडे गेलं पाहिजे, आपण असे कागदपत्र रंगवले पाहिजे. कारण महिलांना आपण म्हणतो की कागदपत्र रंगवता येत नाही, अधिकाऱ्यांशी बोलता येत नाही, नेहमी पुरुषांना पुढं करतात. पण माझ्या मिस्टरांनी मात्र मला पूर्ण संधी दिलेली आहे की तू घरातनं बाहेर पड, तुझ्या समज. उलट मी त्यांना कधी म्हटलं माझ्याबरोबर चल, तर ते म्हणतात नाही, तू सक्षम झाली पाहिजे, तुला ह्या प्रश्नाचं उत्तर शोधता आलं पाहिजे, त्यामुळे तू एकटी जा. अपयश आलं तरी ती अपयश ही यशाची पहिली पायरी आहे असं समजून घरातनं बाहेर पड. त्यामुळे माझ्या घरच्यांचा, माझ्या मिस्टरांचा प्रामुख्याने मला खूप पाठिंबा मिळतो. आणि म्हणूनच मी आज महिलांसाठी एक सक्षम अशी उत्तर देण्यासाठी तयार अशी एक महिला मी या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून ह्या परिसरामध्ये मला निश्चितच नाव कमवलेलं आहे. पण अधिक मला याच्यामध्ये यश मिळण्यासाठी निश्चितच या समस्यांनाच मी माझं अर्ध श्रेय देईल. कारण आपल्या प्रभागामध्ये इतक्या समस्या आहे. आपण म्हणतो की रस्ता, कचरा, पाणी, ड्रेनेज ह्या काही समस्या झाल्या का, पण खऱ्या समस्या ह्या मुळात ज्या बेसिक आहेत त्याच खऱ्या आपल्या प्रभागातल्या समस्या आहेत. मोठे पूल बांधणं किंवा स्विमिंग टँक बांधणं, विरंगुळा केंद्र बांधणं हे माझं ध्येय कधीही नव्हतं आणि कधीही नसणार आहे. मला महिलांच्या ज्या मूळ गरजा आहेत त्या मूळ गरजांना उत्तर देणं हे माझ्या समोरचं मोठं आव्हान आहे. आणि इथून पुढचंही ते शिवधनुष्य पेलण्यासाठी मी तयार आहे. आणि त्यासाठी मला श्री गणेशाची आणि माझ्या ह्या लक्ष्मी, दुर्गा, ज्या माझ्याबरोबर आत्ता सरस्वती ज्या उभ्या आहेत, त्या सर्वांचं सहकार्य मला या पुढच्या काळामध्ये मिळणार आहे. सर्वांगी सुंदर उदितेंदुराची, खंडीधरके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन, करणे मात्रे मन, कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्नगदित भरा गौरी कुंभरा, चंदनाची ओटी कुंकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभत भरा, रुंदून श्रीमुकुळे चरणी लागल्या. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन, शरणे मात्रे मन, कामना पूर्ती. जय देव जय देव. दुर्गे दुर्गे सांबर फणीवर वंदना, सरळ सोंडव प्रसुंदरी नयना. रामाचा वाटपाळी सजना, संकटी कावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती, हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन, शरणे मात्रे मन, कामना पूर्ती. जय देव जय देव. दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी, अनाथनाचे अंबे वारी. हाती पडलो आता संकट निवारी. जय देवी जय देवी जय चातुर्मधी, जय चातुर्मधी. सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देव जय देव. त्रिभुवन जयते नाही, चारी समरे परंतु न होय काही. सारी विवाद करता पडलो प्रवाही, ते तू भक्ता लागी काढू सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देव जय देव. प्रसन्न वदने प्रसन्न होशी निराशा, आयुष्यापासून सोडी तो पाशा. आंबे तुझ वाचून विलाशा, नर तल्लीन झाला पदपंकरेशा. जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी, हो दैत्यासुरमर्दिनी. सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देव जय देव. लोटांगण मंदिर चरण, पाहिन रूप तुझे. प्रेमे आलिंगन आनंद पूजन, भावे वाळी म्हणे नमा. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधु सखा त्वमेव. त्वमेव विद्या प्रणय त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसेंद्रिया वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिः वा, करोमि यज्ञं सकलं कर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं, कृष्णदामोदरं वासुदेवं, श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं, जानकी नायकं रामचन्द्रं.
हरे कृष्ण 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 हरे हरे. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर. शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे. गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता. मग वाट कसली पाहताय? गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा.